नमस्कार मंडळी. आज आपण ओठावर ठेवताच विरघळणारी अशी बेसन पिठापासून बर्फी बनवणार आहोत. तुम्ही तिचं टेक्स्चर बघून तुम्हाला कळालंच असेल की बर्फी आपली किती सुंदर झालेली आहे आणि तिचं बर्फीचा आपला दाणा असा वेगळा झालेला आहे. तर चला तर मग सुरुवात करूया बर्फी तयार करायला. त्यासाठी आपण काय केलं ना, घरगुती 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. तुमच्याकडं अगर घरगुती नसेल तर तुम्ही काय करा, मार्केटचं वापरलं तरी चालेल. पण जेव्हा आपण घरचं बेसन पीठ वापरतो ना, तर त्याची चव ही वेगळीच असते. अप्रतिम अशी चव लागते त्याची. तर आपण काय केलं, 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी आपण काय केलं ना, 1 कप पाणी घेतलेलं आहे त्याच कपाने मेजर करून, आणि ते आपल्याला काय करायचं ना, मिक्स करून घ्यायचे पूर्ण पाणी. आपल्याला अजून थोडंसं पाणी लागणार आहे. पण आता हे बघा, माझा बाऊल जो आहे तो छोटा पडला होता, त्यामुळे मी काय केलं ना, अलगद हलवून घेतला आणि परत आपण काय केलं ना, अर्धा कप पाणी घेतलेलं आहे, त्यातलं मी अर्धच वापरलेलं आहे. आणि हे बघा, एवढं पाणी आपलं त्यामधून उरलेलं आहे. तर हे बघा, त्याचा एक मस्त असा घोळ तयार करून घेतलेला आहे आपण. या पद्धतीने आपल्याला त्याचा घोळ तयार करून घ्यायचा आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण गॅस ऑन केलेला आहे, त्यावर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण काय करणार ना, तेल टाकून घेणार. तेल नाही, अगर तुम्ही तेलात नसेल जाणार तर तुपातही त्याला आपण त्याची सेव काढून घेणार आहोत. तर हे बघा, आपण काय केलं ना, एक पायपिंग बॅग घेतलेली आहे आणि ती पायपिंग बॅग ग्लासला लावली. नंतर आपण जे बॅटर तयार करून ठेवलेलं होतं ते बॅटर आपण त्या पायपिंग बॅगमध्ये पूर्ण ओतून घेतलेलं आहे. तर हे बघा, आपल्याला काय करायचं ना, पायपिंग बॅगमधूनच आपल्याला पूर्ण सेव काढून घ्यायची आहे. कसं कोणी झाऱ्याचा वापर केला तरी चालेल. झाऱ्याचा वापर केला तर काय होतं ना, ज्या बुंदी जी खाली व्यवस्थित लवकर अशी पडत नाही, त्यामुळं आपल्याला खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे ही पायपिंग बॅग खूप छान एक ऑप्शन आहे. अगर तुमच्याकडं पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही एखादी दुधाची पिशवी स्वच्छ करून घेऊ शकता किंवा एखादी कोणतीही पॉलिथिन घेऊ शकता. तर हे बघा, या पद्धतीने आपण पूर्ण अर्ध बॅटर त्यामध्ये भरलेलं आहे. आणि आपण काय करणार, त्याला वरतीहून रबर बँड लावून घेणार आहे आणि व्यवस्थित असं पॅक करून घेणार आहोत. नंतर आपल्याला जेव्हा आपण शेव काढतो ना, तेव्हा एकदम आपल्याला सोपं जाईल शेव काढायला. तर हे बघा, आपण त्याला खालच्या बाजूने थोडासा कट मारून घेणार आहोत कात्रीच्या साह्याने. हे एकदम छोटं, जेणेकरून आपली शेव जी आहे ती एकदम छोटी आली पाहिजे. याच पद्धतीने आपण काय करू ना, बुंदी पण काढू शकतो. जसे आपण बुंदीचे लाडू बनवतो ना, ते या पद्धतीने तुम्ही बुंदी पण गोल काढू शकता. तर पण आपण इथे काय केलं ना, शेव काढून आपण बर्फी बनवणार आहोत. तर हे बघा, या पद्धतीने आपली जी शेव आहे खूप छान आणि खूप लवकर प्रोसेस होती ही. आणि ती शेव जी आहे ती खूप लवकर आपली तळून पण निघते, एकदम बारीक असल्यामुळे. तर हे बघा, या पद्धतीने आपण शेव काढून घेतलेली आहे. आणि हे बघा, थोडीशी ड्राय झाली की आपल्याला त्याला पलटी करायचं आहे. आणि या पद्धतीने आपल्याला पूर्ण शेव जी आहे ती तेलातून बाहेर काढून घ्यायची. जास्त तेलही लागत नाही त्याला. आणि तुम्ही जर या ठिकाणी तूप जर वापरलं ना, तर त्याची जी चव आहे ती अधिकच वाढेल. त्यामुळं तुमची चॉईस, तुम्हाला तेल वापरायचं तर तेल वापरा किंवा तूप वापरायचं तर तूपही वापरू शकता. आणि हे बघा, या पद्धतीने आपण जी शेव आहे ती पूर्ण काढून घेणार आहोत तेलातून बाहेर. तर तुम्हाला या होळीसाठी तुम्ही नक्की बर्फी अशा पद्धतीने तयार करून बघा, सगळ्यांनाच आवडेल अशी ही बर्फी आहे, तोंडात टाकताच विरघळणारी. आणि हे बघा, आपली जी शेव आहे ती तयार झालेली आहे. या पद्धतीनेच आपण काय केलं ना, सगळी शेव तयार करून घेतलेली आहे. आणि हे बघा, आपण पूर्ण शेव जी आहे ती तेलातनं बाहेर काढलेली आहे. आणि आपल्याला काय करायचं नाही, हिला मिक्सरमधून व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं, जाडसर फिरवून घ्यायचं, एकदम बारीक नाही फिरवून घ्यायचं. जेणेकरून काय होतं ना, जी बर्फी आहे ती एकदम बारीक मग तोंडाला चिकटली जाते नंतर. त्यामुळे थोडंसं जाडसरच आपल्याला त्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं, जेणेकरून खूप छान अशी खायला लागते, क्रंची लागते ती खाताना. तर हे बघा, या पद्धतीने आपण जी शेव आहे ती खूप अशी काढून घेतलेली आहे सगळी. तर हे बघा तुम्ही, आपली जी शेव आहे 2 कपामध्ये एवढं पूर्ण ताट भरून शेव झालेली आहे आपली. आणि आपल्याला काय करायचं ना, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून थोडंसं जाडसर काढून घ्यायचं. जास्त बारीक नाही करायचं आणि जास्त जाडसरही नाही करून घ्यायचं आहे आपल्याला. याच पद्धतीने आपण बुंदी काढून, बुंदीलाही आपण असे बुंदीचे लाडू असतात ना, याच पद्धतीने आपण सेम
प्रोसेस बुंदीचे लाडूही बनवू शकतो. त्यामुळे आपल्याला बर्फी बनवायची आहे. खूप छान अशी बर्फी लागते तिची. हे बघा थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे आपण. याच पद्धतीने आपल्याला काय करायचं ना, सगळी जी शेव आहे ते अशी जाडसर वाटून घ्यायची मिक्सरच्या भांड्याला फिरवून. आता आपलं जे आहे ना शेव पूर्ण वाटून झालेली आहे लगभग. तर हे बघा एवढा चुरा झालेला आहे तिचा. आता इकडं काय करणार ना, आपण पाक बनवणार आहोत. तर इकडं मी 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि त्यातच आपण काय केलं ना, 2 कप साखर टाकलेली आहे आणि त्यात थोडासा फूड कलर तुमच्या चॉईसनुसार, तुम्हाला ज्याही कलरचं तुम्हाला बर्फी बनवायची तो फूड कलर तुम्ही यामध्ये वापरू शकता. तर मी इथे फूड कलर वापरलेला आहे आणि आता तुम्हाला थोडासा वेगळा कलर दिसतो, पण नंतर आपल्या जशी जशी चासणी बनेल ना, त्या पद्धतीने आपला त्याचा कलर चेंज होत जाणार आहे. आपल्याला चासणी जी आहे जास्त बनवून नाही घ्यायची. थोडीशी चिपचिपी झाली की आपल्याला काय करायचं ना, गॅस बंद करून ठेवायचा आणि जे आपण शेवचा चुरा करून ठेवलेला ना, तो आपल्याला त्यामध्ये टाकायचा. व्यवस्थित असं हलवून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण. आणि त्याला काय करायचं ना, 5 ते 10 मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं. हे बघा आपलं आता मिक्स झालेलं आहे व्यवस्थित आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं त्याचा कलर. पहिला कसा डार्क दिसत होता, आता लाईट झालेला आहे थोडासा. आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं ना, साजूक तूप टाकायचं आहे 2 चम्मच. त्याने काय होतं ना, त्याची चव जी आहे खूपच जास्त वाढते. त्यामुळे आपल्याला इथे साजूक तूप टाकायचं आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनटासाठी आपल्याला ते बंद करून ठेवायचं. त्यामुळे काय होतं ना, आपली जी हे आहे ना बॅटर, ते खूप छान असं फुलतं आहे. तर हे बघा खूप छान असं सेट झालेलं आहे ते. आता आपल्याला काय करायचं ना, एका ताटामध्ये त्याला व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे हे बॅटर पूर्ण आणि नंतरच त्याच्या आपल्याला बर्फी बनवून घ्यायची. हे बघा त्यामध्ये आपण तूप टाकलेलं आहे, त्यामुळं आपल्याला काय ताटाला तूप लावून घ्यायची गरज नाही आहे. ते बिलकुल चिटकणार नाही आहे. आणि हे बघा या पद्धतीने आपण काय केलं ना, पसरवून घेतलं ते पूर्ण जे बॅटर आहे आपलं तयार झालेलं. आणि हे बघा या पद्धतीने त्याला सेट करून घ्यायचं आहे आणि त्याला काय करायचं आहे ना, एक 15 ते 20 मिनटासाठी त्याला साईडला ठेवून द्यायचं. जेणेकरून काय होतं ना, पूर्ण असं एकदम सेट होऊन जातं. अगर तुमच्याकडे वेळ नसेल जास्त तर तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 मिनटासाठी जरी ठेवलं ना, तर ते व्यवस्थित असं कट करण्यासाठी सेट होऊन जातं. तर हे बघा या पद्धतीने आपण त्याला व्यवस्थित असं एका ताटामध्ये पसरवून घेतलेलं आहे. आणि हे बघा आता आपण इथे चांदीचं कवर लावलेलं आहे. तुमच्याकडं नसेल तर स्किप केलं तरी चालेल, काही हरकत नाही. खूप सुंदर अशा लागतात आणि खूप सुंदर दिसत आहेत. तर या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. सगळ्यांना आवडणारी अशी रेसिपी आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर हे बघा आपल्या ज्या पूर्ण आपण कट करून घेतलेली आहे आपली बर्फी. या पद्धतीने तुम्हाला ज्याही शेपमध्ये कट करायची असेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. तर मी स्क्वेअर शेपमध्येच कट केलेली आहे. खूप सुंदर अशी दिसते, तुम्हाला मी समोर दाखवणारच आहे. तर हे बघा, तर ह्या स्क्वेअर शेपमध्ये आपल्या कट करून होत आहे. आता तुम्हाला दाखवते मी कोणत्या पद्धतीने आपल्या तयार झालेल्या आहेत बर्फी. खूप सुंदर अशी लागणार आहे. तर तुम्ही नक्की या होलीसाठी तयार करा. सगळे म्हणजे खाताना तुमची वाहवाईच करणार आहे. त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्ही या पद्धतीने बर्फी. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. हे बघा आपली जी बर्फी आहे ती तयार झालेली आहे. किती सुंदर दिसते बघा तुम्ही. हे बघा आपली जी बर्फी आहे ती एकदम अशी दाणेदार तयार झालेली आहे. बघून तुम्हाला कळालं असेल ना की किती सुंदर अशी दाणेदार दिसते आपली बर्फी. तर हे बघा, तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही या पद्धतीने बर्फी. वाटते ना सुंदर. आणि हे बघा तुम्हाला मी कट करून पण दाखवते. एकदम दाणेदार अशी दिसते, भन्नाट, खायला पण खूप सुंदर लागते आहे. तर तुम्ही तुमच्या